टोटल किती बुक्स एक्सटर्नल यूज केल्या आणि कुठल्या? त्यावेळेस तुला सगळ्यात टफ सब्जेक्ट कुठला जात होता? फिजिक्स. तू सब्जेक्ट वाईज तुझा स्ट्रॅटेजी काय होती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी? तर मग तू लॉकडाऊन चालू असताना देखील नीटचा अभ्यास कशा पद्धतीने केला? म्हणजे आता ऐकलं की शाहू कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता टाकतात आणि डायरेक्ट रात्री 8 वाजता बाहेर काढतात, असं काय आहे का? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर, स्वागत आहे तुमचं लातूर पॅटर्नमध्ये. माझ्यासोबत आज प्राजक्ता आहे जी की 3rd इयर MBBS स्टुडंट आहे GMC लातूरची. तिची नीटची जर्नी आणि तिचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि विद्यार्थ्यांसाठी काही अकॅडमिक टिप्स आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे प्राजक्ता आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तुझं इंट्रोडक्शन देणार 10th 12th पर्यंत तुझा एज्युकेशनल जर्नी कशी राहिलेली? हॅलो, मी प्राजक्ता दंडीमे. मी 10वी पर्यंत देशी केंद्र विद्यालय लातूरमध्ये होते. त्याच्यानंतर 10वीच्या नंतर मी 11वी 12वीसाठी शाहू कॉलेजमध्ये होते आणि मग माझं एक रिपीट आहे, तर ते पण माझं शाहू कॉलेजमध्ये झालं. 10वीमध्ये मला 97% होते. तर मग तू लॉकडाऊन चालू असताना देखील नीटचा अभ्यास कशा पद्धतीने केला? म्हणजे एवढं घरी सगळे डिस्ट्रॅक्शन्स असताना, कारण सारे रिलेटिव्ह म्हणजे घरातले येऊन इथं गोंधळ घालतात घरी, तू या अशा सिच्युएशन मध्ये कसा अभ्यास केला? 11वी नंतर लॉकडाऊन सुरू झालं. मग 12वीमध्ये पूर्णच लॉकडाऊन होतं, म्हणजे सगळं ऑनलाईन शिफ्ट केलं एक तर त्यांनी. मग खूप जास्त डिस्ट्रॅक्शन वगैरे व्हायचं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये मग माझं नाही झालं सिलेक्शन आणि मग रिपीटमध्ये जेव्हा ऑफलाईन सुरू झाले क्लासेस, मग तेव्हा थोडंसं डिसिप्लिनमध्ये येऊन किंवा शेड्यूल वगैरे करून झालं. म्हणजे तू नीट 2021 मध्ये तुझं लॉकडाऊन होतं फर्स्ट अटेम्प्ट, हां, आणि 22 मध्ये तू पेपर दिला ऑफलाईन स्टडी करून, फुल ऑफलाईन. हो. ऑनलाईन तू काय रिसोर्सचा यूज केला? म्हणजे युट्यूबवरतून जे चॅप्टर नाही समजले किंवा कुठं डाऊट असेल तर मग ते युट्यूबवरून केलं. डेली रुटीन काय असायचा नीटचा अभ्यास करत असताना? लॉकडाऊनचं तर आता ते प्रत्येकासोबतच झालेले, पण ज्यावेळेस तू प्युअरली ऑफलाईन नीटचा अभ्यास करत होतीस त्यावेळेस तुझा डेली रुटीन कसा होता? कॉलेज असायचं, म्हणजे क्लासेस व्हायचे कॉलेजमध्ये, तर ते सकाळी 8 पासून सुरू व्हायचे आणि मग दुपारी 2 पर्यंत असायचे. तर मग ते क्लास करायचा आणि त्याच्यानंतर मग एक DPP वगैरे असायचा, DSP वगैरे. तर त्याच्यामध्ये मग ते आपले जे डाऊट असतात ते तो वाला पिरियड 2 तासासाठी असायचे. मग 4 पर्यंत असं माझं कॉलेज असायचं आणि मग त्याच्यानंतर लाईक फ्रेश वगैरे होऊन मी रिडिंगलाच यायचे. असं घरी जास्त मी अभ्यास नाही करायची. त्याच्यामुळे म्हणजे कॉलेजचीच रिडिंग होती? हां. मी असं ऐकलं की शाहू कॉलेजमध्ये सकाळी 8 वाजता टाकतात आणि डायरेक्ट रात्री 8 वाजता बाहेर काढतात, असं काय आहे का? हा, म्हणजे लेक्चर होतं तेवढं, पण त्याच्यामध्ये मग 2 तास DSP साठी डाऊट सॉल्विंग पिरियड, त्याच्यानंतर 2 तास मग ते काहीतरी असाइनमेंट देणार, मग त्याच्यासाठी देणार आणि मग तिथंच टीचर्स असतात. जर काही डाऊट असेल तर मग फेस टू फेस लगेच सॉल्व्ह करून घेणार. मग ते असं असतं त्याच्यामध्ये लेक्चर. तू सब्जेक्ट वाईज तुझा स्ट्रॅटेजी काय होती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीसाठी? फिजिक्स तर मला थोडंसं अवघड जायचं, तर मग मी जास्त रिवाईज करायचे त्याला. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये असताना म्हणजे असं फॉर्म्युला शीट वगैरे बनवलेल्या होत्या जेव्हा फ्रेश होती तेव्हा, मग त्याचा मला रिपीटला खूप फायदा झाला. आणि मग म्हणजे बुक्स वगैरे क्वेश्चन सॉल्व्ह करणं किंवा PYQs फिजिक्ससाठी. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकसाठी तर NCERT म्हणजे मोर दॅन इनफ आहे. आणि फिजिकलसाठी MCQ सॉल्व्ह केले बालाजी ॲप्लिकेशनवाले. फिजिक्ससाठी कुठलं बुक वापरलेलं? फिजिक्ससाठी म्हणजे घेतले तर मी खूप सारे होते रेफरन्स बुक, पण मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये कळलं की असं सगळीकडे जाण्यापेक्षा एक कोणतं तरी बुक चूज करून त्याला 2दा जरी सॉल्व्ह केलं तरी ते बेटर आहे. तू कुठलं घेतलं? तर माझ्याकडे हे होतं DC पांडे. DC पांडे. SC वर्मा वगैरे नव्हतं? ते थोडंसं हार्ड क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. तुझ्या क्लासमधले जे विद्यार्थी होते तुझे फ्रेंड्स वगैरे, आता ते कुठं एम्सला वगैरे आहेत का? काय कुठं आहेत? सगळीकडेच आहेत, म्हणजे एम्स दिल्ली. मग तुला GMC लातूर कसं काय भेटलं? किती मार्क आले तुला? फर्स्ट अटेम्प्टला मला 483 होते. मग त्याच्यामध्ये काही बरेच लोक म्हणजे सिलेक्ट झाले होते फर्स्ट अटेम्प्टमध्येच, आणि मग सेकंड अटेम्प्टमध्ये मला 573 होतं. त्यावेळेस कट ऑफ पण कमी होता, आता 600च्या आसपास आले तरी MBBS पॅटर्न. मग बायोलॉजीचं सांगतो. बायोलॉजीसाठी तर NCERTच फक्त, म्हणजे NCERTला आपण बायोच्या भगवद्गीता जरी म्हणलं तरी चालेल, कारण NCERTच्या बाहेरचे जे 1-2 क्वेश्चन येतात असं नाही की येतच नाहीत, येतात, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण जर मेजॉरिटीकडे लक्ष दिलं NCERTमध्ये तर आपण जास्त चांगला स्कोर करू शकतो. बायोलॉजीसाठी तू एक्सटर्नल कुठलं MCQ बुक?
फक्त PYQs. MCQ बुक वापरला होता का ते मास्टर ते NCERT वगैरे MTG तसलं काहीच नाही? नाही, म्हणजे दर संडेला एक्झाम्स व्हायच्या, मग ते टॉपिक वाईज क्वेश्चन्स मिळून जायचे. बुक्स नाही म्हणजे दुसरे MCQचे रेफर केले. ज्यावेळेस तू नीटचा अभ्यास करत होतीस त्यावेळेस तुला सगळ्यात टफ सब्जेक्ट कुठला जात होता? फिजिक्स. कशा पद्धतीने तू त्याला हँडल केलं? म्हणजे एक फॉर्म्युलासाठी एक नोटबुक केली होती, मग त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युला होते. मग जेव्हा रिवाईज करायचं असायचं तेव्हा ते फॉर्म्युला थोडंसं सोपं जायचं रिवाईज करायला. आणि जे कॉन्सेप्ट बेस्ड असायचे म्हणजे कायनेमॅटिक्स वगैरे हे जे टॉपिक्स आहेत, मग त्याला जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करून किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून की कोणत्यावरती जास्त क्वेश्चन विचारतात तर ते सॉल्व्ह करून थोडंसं जास्त रिवाईज करून. तू NCERT सोडता टोटल किती बुक्स एक्सटर्नल यूज केले आणि कुठल्या? सगळ्यात पहिल्यांदा तर ते अरिहंतचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येतात 33 इयर्सचं. त्याच्यामध्ये म्हणजे सगळेच असं विथ सोल्युशन असतं. हा, सोल्युशन पण असतं मागच्या साईडला. आता एक अरिहंत पुढं. त्याच्यानंतर फिजिक्ससाठी DC पांडे, केमिस्ट्रीसाठी बालाजी पब्लिकेशन्सचं, फिजिकलसाठी तर म्हणजे MCQ त्याच्यातून सॉल्व्ह केले. इनऑर्गॅनिक फक्त NCERT वाचली आणि ऑर्गॅनिकसाठी पण बालाजी पब्लिकेशन्सचं VK जयस्वाल ते बुक सॉल्व्ह केलं. आणि कशासाठी? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि शाहू कॉलेजचे तुमचे बुकलेट वगैरे नव्हते का? होते बुकलेट, पण इतकं नाही वाचले त्यांना. तू कुठल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा यूज केलता का? म्हणजे आजकालचा ट्रेंड झालाय की 4,000 रुपये द्यायचे आणि भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे ते असतं. आणि जे विद्यार्थी ऑफलाईन मध्ये शिकला तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवाले मग ते त्याचा फोटो लावते. तू कुठला यूज केलता का ऑनलाईन प्लॅटफॉर्म? ऑनलाईन जसं फिक्स नव्हतं कोणतं, म्हणजे फिजिक्ससाठी फिजिक्सवाला बघायची जे टॉपिक नाही समजले. ऑर्गॅनिकसाठी पण पाहिले मी, पंकज सर वगैरे असायचे ते. हे फिजिक्सवाला तेच ना? हां. मी बायोसाठी एक विपिन सर म्हणून आहेत, म्हणजे असंच त्यांचं. विपिन शर्मा. हां, चांगले टीचर आहे ते पण. तू किती फुल लेंथच्या म्हणजे मॉक टेस्ट किती दिलतास? शाहू कॉलेजमध्ये म्हणजे 4 संडेपैकी 3 संडेला एक्झाम असायची आणि 1 संडे ऑफ. नाही, ते फायनल मॉक टेस्ट म्हणजे फुल सिलेबस टेस्ट. लास्टला म्हणजे सिलेबस लवकर कव्हर झाला आणि मग त्याच्यामध्ये 2 टाइम्स पूर्ण सिलेबस कव्हर असं एक्झाम झाल्या होत्या. हां, तर मग मी म्हणजे अभ्यास जरी झाला नसेल तरी पण मी एक्झाम्स द्यायची, म्हणजे न अभ्यास करता डायरेक्ट जर केलं तर मग किती येतं स्वतःला बघण्यासाठी. म्हणजे मिस नाही केलं, जेवढे असायचे मॉक टेस्ट तेवढे सगळेच दिले. मग तुला काय वाटायचं तुला, म्हणजे मार्क किती पडायचे त्या टेस्ट सिरीज मध्ये? एकदम स्टार्टिंगला चांगले यायचे आणि मग त्याच्यानंतर मग थोडं जेव्हा सिलेबस वाढत गेला तेव्हा थोडंसं मी खाली आले, म्हणजे 500, 550, कधी 450 पण आले. तर मग ते थोडंसं जेव्हा सिलेबस जास्त व्हायचा तेव्हा मार्क्स कमी यायचे, पण मग नंतर हळूहळू ते रिवाईज करून किंवा थोडंसं सिटिंग आवर वाढवून थोडंसं आले. तर तू रिव्हिजन कशा पद्धतीने करायची अभ्यास झाल्यानंतर, म्हणजे क्लास झाल्यानंतर? क्लासमध्ये नोट्स काढलेले असायचे, मग ते त्याच्यामुळे थोडंसं सोपं जायचं. आणि मग त्याच्यानंतर NCERT मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत त्याला थोडंसं टिक करून ठेवायची, किंवा कुठं जास्त विचारतात क्वेश्चन्स ते त्याला थोडंसं मार्क करून ठेवायची फिजिक्समध्ये वगैरे. आणि मग जेव्हा एक्झाम्स वगैरे असायच्या तर तेव्हा ते सोपं जायचं, म्हणजे कुठं जास्त लक्ष द्यायचं ते बघण्यासाठी. आणि म्हणजे फॉर्म्युलाज वगैरे आहेत तेच. रिपीट इयर मध्ये तू कुठल्या मिस्टेक्स केल्या? जर तू त्या मिस्टेक केल्या नसत्या तर आज मे बी तू मुंबई सारख्या सिटीमध्ये MBBS करत असतेस. सगळ्यात पहिल्यांदा सिली मिस्टेक्स, म्हणजे ते आपल्या हातात नसतं, आउट ऑफ सिलेबस पार्ट आहे तो एक. म्हणजे ते खूप जास्त व्हायचे माझ्याकडून स्टार्टिंगला, तर खूप जास्त व्हायचे. मग त्याच्यानंतर थोडंसं पेपरमध्ये थोडंसं तिथंच असतो डाटा, पण तो आपण थोडासा मिस करतो किंवा लक्षात नाही येत त्या टाईमला, तर मग ते थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वगैरे वाढवून ते थोडंसं सॉल्व्ह केलं. आणि त्याच्यानंतर मग आधी स्टार्टिंगला मी बायोची वगैरे NCERT जास्त नव्हती वाचायची रिवाईज करत, म्हणजे असं डबल नाही, हां वाचलंय डबल काय वाचायचंय असं व्हायचं. पण मग कळलं की तिथंच असतो क्वेश्चन्स किंवा तिथंच असतं आन्सर, तर मग NCERTला डबल रिडिंग्स दिल्या. तर आता जर एक मिनी प्रोजेक्ट आहे, समजा तू 11वीला आलीस, 11वीमध्ये तुला बसवलंय, तर तुला तिथनं चालू करायचंय आणि तुला साऱ्या चुकीच्या वगैरे तू जेवढे एक्सपिरियन्स आलेले तुला नीटचा अभ्यास करत असताना तिथनं 0 चालू करायचंय, तर कशा पद्धतीने एक विद्यार्थ्यांनी चालू केलं पाहिजे 11वीपासून? म्हणजे मी एकदम स्टार्टिंगला तर एम्स बॅचमध्ये सिलेक्शन झालं, मग त्याच्यामुळे थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स. हां, तशा टाईपमध्ये झालं. मग थोडासा अभ्यास स्टार्टिंगला 11वीला जास्त नव्हता झाला आणि मग ते थोडंसं बॅकलॉग राहिलं होतं. तर मग तसं न ठेवता आपण 2 वर्ष
पूर्ण सिलेबस येणार आहे नीटसाठी. तर मग स्टार्टिंगपासूनच आपण थोडंसं रुटीनमध्ये येऊन MCQs वगैरे तेव्हापासूनच सॉल्व्ह केलं तर जास्त सोपं पडतं. आणि म्हणजे NCERT करायचं आहे हे एक लक्षात ठेवायला, म्हणजे स्टार्टिंगला आल्यानंतर असं होतं की सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्स बुक घेतात, तर मग आपण पण घेतो आणि मग थोडंसं हे सॉल्व्ह करून थोडंसं हे सॉल्व्ह करून असं कम्प्लीट नाही होत. स्टार्टिंगचं सगळीकडचंच सॉल्व्ह होतं आणि शेवटपर्यंत नाही जात आपण, पण मग शेवटचे जे क्वेश्चन्स असतात ते थोडंसं जास्त ट्रिकी असतात किंवा जास्त येण्याची पॉसिबिलिटी असते. तर त्याच्यामुळं मग एकच कोणतं तरी बुक घेऊन, रेफरन्स बुक घेऊन त्यालाच थोडंसं डबल जरी सॉल्व्ह करा, तुमच्याकडे टाईम असेल तर ते करा, पण वेगवेगळ्या सोर्सेसकडे नका जाऊ, सोर्स फिक्स ठेवा. त्याच्यानंतर टीचर पण, म्हणजे टीचरवरती जास्त बेस्ड नसतं, हां म्हणजे समजण्यासाठी वगैरे बेस्ट असतं, पण जर तुम्ही टीचर्स म्हणजे शाहू कॉलेजमध्ये असं व्हायचं ना की टीचर्स सोडून जायचे, तर मग ते थोडंसं म्हणजे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम्स यायचे, पण मग नंतर समजलं की टीचर्समुळे जास्त फरक नाही पडला पाहिजे, आपल्यालाच करायचं आहे शेवटी. तर मग त्याच्यामुळं स्वतःकडे थोडंसं लक्ष देऊन स्वतःच थोडंसं स्मार्ट वर्क हार्डवर्क मिक्स करून स्टार्टिंगपासूनच नीटसाठी टार्गेट ठेवायचं. येस, तू कधी आजारी वगैरे पडलेलीस का नीटचा अभ्यास करत असताना? म्हणजे असं काय तुझ्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल नाही का झाला? स्मूथली झाली का नीट क्रॅक? हां, म्हणजे मला लॉकडाऊन जेव्हा पडलं तेव्हा थोडंसं डिस्ट्रॅक्शन झालं होतं, फोन्स वगैरे जेव्हा आपल्याला अचानकच ऑनलाईन शिफ्ट व्हायचं होतं किंवा म्हणजे सवय नव्हती असं लेक्चर वगैरे बघायची इतके जास्त, म्हणजे 1-2 ठीक वाटायचं, पण पूर्णच ऑनलाईन शिफ्ट झालं, एक्झाम पण ऑनलाईन द्या, मग ते लेक्चर्स खूप पेंडिंग पडायचे. एक दिवसातून असं 4-5 तरी प्रत्येक सब्जेक्टचे म्हणजे टोटल लेक्चर यायचे, मग तेवढं बघून नाही व्हायचं. 1 तासाचं लेक्चर असायचं त्याला 2 तास लागायचे, असं थोडंसं टाइमपास वगैरे व्हायचा लॉकडाऊनमध्ये. तर तुझ्या पालकांचा रोल काय आहे तुला डॉक्टर बनवण्यामध्ये? लाईक स्टार्टिंगपासूनच मला मोटिवेशन डॉक्टर बनायचं, तेच माझ्या वडील काय करते तुझे? लेक्चरर आहेत. मम्मी? हाऊसवाईफ. भाऊ बहीण? हा, दिदी जी आहे ती इंजिनिअरिंग झाली, तिची जॉब करते, आणि भाऊ आता 12th ला आहे. बर, भाऊ काय करतो आता? नीट? JEE. तर तुझ्या पालकांचा रोल कसा राहिला तुला डॉक्टर बनवण्यामध्ये? म्हणजे मला स्टार्टिंगला तर सगळ्यांनाच असायचं की मला पायलट व्हायचंय, मला असं वेगवेगळे ड्रीम्स असायचे सगळ्यांचे, तर तसे माझे पण होते. पण मग म्हणजे प्रत्येक फॅमिलीचं असतं की डॉक्टर किंवा इंजिनियर हे तर आता झालंयच, ट्रेंड सारखंच झालंय. हां, तर मग दीदी इंजिनिअरिंग होती, मग मी पण इंजिनिअरिंग नाही असं टाईप्समध्ये झालं, आणि मग मी डॉक्टर चूज केलं. आणि मला तसं मॅथ्सकडे जास्त इंटरेस्ट होता, पण मग ती असल्यामुळे मग मी डॉक्टर चूज केलं, आणि म्हणजे इंटरेस्ट पण वाढला नंतर बायोमध्ये, म्हणजे स्वतःच्या ह्युमन बॉडीबद्दल वगैरे असायचं त्याच्यामुळं. आणि मग पॅरेंट्स म्हणजे मला खूप जास्त सपोर्ट द्यायचे, म्हणजे मला घरी अभ्यास करायची सवय नसायची, तर मग रिडिंगला थांबणं किंवा लेट जर झाली तर मी मला घ्यायला यायचे, किंवा टिफिन पण कधी कधी द्यायचे मला तिथंच, किंवा मग तिथं कॉलेजमध्ये यायचे का? हां. तुला काय वाटतंय अशा, अजून काय बोलायचं तुला पॅरेंट्स बद्दल? हा, म्हणजे शेवटचे जे 2-3 महिने असतात, म्हणजे एक्झाम येणार आहे, तर तेव्हा मग खूप जास्त सपोर्टची गरज असते स्टुडंट्सला, मेंटली सुद्धा. कारण म्हणजे तेव्हा स्कोर थोडा पण कमी झाला तर लगेच असं वाटतं की माझ्याकडून नाही होणार, तर तेव्हा खूप जास्त सपोर्टची गरज असते. तर तेव्हा सोबत राहिलं पाहिजे पॅरेंट्सनी. म्हणजे तेव्हा अचानकच कमी स्कोर आला तर बोलतात, प्रत्येकाचे पॅरेंट्स बोलतात, पण मग त्याच्यानंतर त्यांनीच मोटिवेट पण केलं पाहिजे की ठीक आहे, यावेळेस नाही आलं तर पुढच्या वेळेस येतील, अशा टाईपमध्ये. आणि हेल्थकडे पण शेवटच्या 2 महिन्यामध्ये थोडंसं चांगलं लक्ष द्यायची गरज असते, म्हणजे बऱ्याच लोकांना मेस वगैरे असते, तर मग म्हणजे माझ्यासोबतची जी असते त्यांनी पॅरेंट्सला बोलावून घेतलं होतं, त्याच्यामुळे पण म्हणजे हेल्थकडे लक्ष चांगलं राहतं. असे जे नीट ॲस्पिरंट्सचे पालक हे व्हिडिओ बघतील त्या पालकांना तू काय ॲडवाइस देणार, म्हणजे जर तुला द्यायची असेल तर? लाईक नीट ॲस्पिरंट्सची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे? हां, थोडंसं मेंटल स्ट्रेस, म्हणजे जर रिपीट इयर असेल तर मग ते तर असतंच की कोणीतरी काहीतरी बोलतं, टॉन्ट वगैरे. हां, ते नॉर्मली होतंच. पण मग तेव्हा पॅरेंट्स जर सोबत असतील तर त्याला हिंमत मिळते त्या स्टुडंटला, किंवा मोटिवेशन मिळतं. आणि हेल्थ एक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक की म्हणलं तर आपण आपले डाऊट्स जे आहेत ते म्हणजे न लाजता, म्हणजे तो डाऊट एकदम बेसिक पण असू शकतो, पण तो आपला कॉन्सेप्ट क्लिअर करणारा पण ठरू शकतो, तर त्याच्यामुळे मग ते डाऊट्स क्लिअर केले पाहिजेत. आणि एक्झाम्स नंतर जे आपले क्वेश्चन्स चुकलेत त्याच्यासाठी एक सेपरेट नोटबुक किंवा त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज असते, त्याच्यामुळे ते क्वेश्चन्स सॉल्व्ह कर, कारण तोच क्वेश्चन एक्झाममध्ये पण येऊ शकतो फायनलला, तर त्याच्यामुळे मग तो आला पाहिजे, किंवा त्याच्या मागं जो काही कॉन्सेप्ट आहे तो एक क्लिअर करून घ्या. आणि असं एकदम डायरेक्ट मेन फोकस ठेवू नका, म्हणजे
प्लॅन करा, छोटे वीकली टार्गेट ठेवा, तर त्याच्यामुळे तुम्हाला सोपं जाईल अचीव करायला. म्हणजे सगळ्यांचं असं असतं की नीट क्रॅक करायचे, पण जर तुम्ही वीकली टार्गेट ठेवलं की मला इतक्या दिवसात इतकं करायचं आहे कव्हर, तर मग थोडंसं सोपं जातं ते कव्हर करायला. तुझं आयडियल पर्सन कोण आहे? आयडियल पर्सन म्हणलं तर डॉक्टर विठ्ठल लहाने जे आहेत आपले खूप मोठे प्लास्टिक सर्जन आहेत लातूरमधले. तर मग मी 10th पर्यंत जेव्हा असायची, तर ते 1 जुलैला डॉक्टर्स डे असतो, तर तेव्हा ते नेहमी त्यांचा एक सेशन असायचा, तर मी तो दरवर्षी अटेंड केला होता. तर मग तेव्हा मला असं फील व्हायचं की डॉक्टर्स जे आहेत ते एक नोबेल प्रोफेशन आहे, किंवा त्यांचा जो रिस्पेक्ट असायचा, तर मग मला ते खूप आवडायचं. मग त्यामुळं मी डॉक्टर बनायचं चूज केलं होतं. हाय स्टुडंट्स, तर माझं पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या कॉलेजची कॅम्पस टूर वगैरे दिली आहे, त्याबरोबर मी हेल्थ रिलेटेड थोडीशी ॲडवाईस पण देते. त्यानंतर माझी थोड्या दिवसांनी मी माझ्या नीड्सची MBBSची जर्नी पण शेअर करेल. तर माझ्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जाते, मग सोल्युशन? तू डिप्रेशन मध्ये गेली नाही कधी? नाही, म्हणजे स्टार्टिंगला असं झालं होतं की जेव्हा मला कमी स्कोर आला फर्स्ट अटेम्प्टमध्ये, मग तेव्हा असं झालं होतं की घेऊन टाका ॲडमिशन BMSला वगैरे. तर मग तेव्हा म्हणजे घरच्यांनीच सांगितलं की लॉकडाऊनमुळे वगैरे माझं नव्हतं झालं, तर तेव्हा रिअलाईज झालं की म्हणजे मी 100% नव्हतं दिलं, म्हणून मग मी एक ड्रॉप घेतला. आणि असं काही नव्हतं झालं की डिप्रेशन वगैरे. म्हणजे कधीच नाही तू नीट अभ्यास करत असताना वगैरे कमी स्कोर यायचं तेव्हा असं वाटायचं की मग त्यावेळेस काय करायचं? काय करायचं.